पाटील तेच म्हणतात तरी पण सापडत नव्हतं यावेळेस येते मराठी आणि शासनाबद्दल जात बदलण्याचा अधिकार भेटून कोण लागते भाऊ हे बघा 746 उदाहरणार्थ एकच लोक संभाजीनगर जिल्ह्यात हे कोलंबी गावांनी दिलं गंगापूर एवढे कोणी होते हे गेले कुठे मराठी पण नव्हतं हे प्रत्येक गावाचं एकाच नाही याच्यात जिल्हा न्याय सुद्धा दिलेले. आता तुमचं म्हणणं बरोबर आहे. भाऊ इथं बघा भाऊ ही महत्वाचा मुद्दा आहे. पैठण आणि आंबट हे दोन एकत्रित असताना ही बघा 54,000 कोणी होती कुठे गेली ही कुठे गेली. आज आंबडमध्ये गावं सुद्धा सापडणार आणि गॅजेट सांगतं हेच पुरावा नाही याला पुरावा नसतो ना. आयुक्त साहेब म्हणत होते की त्या आपल्या बंधुबांच्या आजोबांच्या काळात घेऊन मिळालं तर सगळ्यांनी मराठा जातला. आता हे भोकरदनला बघा आज भोकरदनला कमी सापडल्यात गॅजेट सांगतं 49,000 कुंभी बरोबर. याचं सगळं हां बरोबर आहे. आणि तेव्हा जातीचं आरक्षण नव्हतं माहिती त्याचे फायदे होऊन काय मनोजन आंदोलन टोटल संख्या आपण कुंड्यांची 40.6 40% कुंभी होते कधी 1884 आणि मराठा 0% आणि आज कॉलमच शून्य दाखवतोय. हा 0 आणि आज ॲप्रॉक्स जर आपण बघितलं 40% मराठा समाज म्हणजे त्या कुंभ्यांना मराठा हे जात नाहीच आहे. हो ना आज TCवर आहे ना आज म्हणजे हे शासनाने बदलले ना शासनाला अधिकार नव्हतो जात बदलते हेडमास्टर शासनाचेच होते TCवर ज्यांनी म्हणजे आम्हाला कुंभी मराठा करून टाकलं आणि आता परत कुंभी करायचं नाही मग शासनाने केलं ना आम्ही नाही केलं त्यावेळेस तर कोणाला काही शिक्षण नव्हतं काही नव्हतं त्यांना सांगितलं जे लावा ते लावा काही जात भारतीय पण आहे मोडीमध्ये भारतीय जात कशी आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये ऑलरेडी अशा पण विषयामध्ये जातीचे पुढे उल्लेख केला शेती कोरडो त्याचे पुढे बागायती धर्म ती जात बागायती बागायती असं काय लिहायला त्याला काय लिहिता येत होतं का नव्हतं? जात बागायती असते का जन्माची अधिकृत जिल्हा परिषद आहे तेव्हा काय धंद्यावरच जात नाही व्यवसायावर ही चूक शासनाची आमची नाही सर्वसामान्य त्यावेळेस शिक्षित मला असं आजचे मल्टिप्लाय 40% करावं 40% आजही 40% मराठा आहे गव्हर्नमेंट यावं म्हणलं कारण त्या आधी सूचना आहे आणि फ्लॅश नाही काय करतो तुम्ही जर मी The term Maratha is now applied. The term Maratha is now applied principally to the Kundis, but it should be confined to the military families of the country. The Kundis do not, as a rule, enlist as the soldiers. And although Shivaji and some of his Maratha chiefs. याच्यापेक्षा मोठे पुरावे आहे ना. रामदेव स्वामीलाच म्हटलं ना मराठा तिथला मिळवा महाराष्ट्र धर्म राष्ट्रगीतात तुकाराम बरे झाले महात्मा फुलेनं म्हटलं हे गॅजेट आहे मुंबई गव्हर्नमेंटचं पण गॅजेट आहे सगळे हे पण पुरावा म्हणून ग्राह्य धरा कशाला हे? करू ना तर मग आपण सगळे मग हे ग्राह्य धरल्यावर मुंबई गव्हर्नमेंटचं हे आणि आत्ताच्या नोंदी मग काय लिहायचं मुंबईला सगळ्या महाराष्ट्राची अधिसूचना काढा ना हा मग काढा ना
तुम्ही काही होऊ शकता आता 2-4 दिवसात तुमच्याकडे अधिकार आहे. नाही 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 मराठ्या मागायचं आता काय मराठी आता नाही चुकीचं नाही म्हणून, कारण याचा उपयोग पत्र मिळाल्यावरच होते. पहिलेच नाव बच्चू आहे आणि तुम्ही त्याच्यात अधिक लहान करा तर वांधा होऊन गेला. आमच्याकडे द्या बाबा ते आडनाव, तुम्हाला काय करायचं विस्तार हे आपण टाकून हे जे क्रमांक आहे हे घेऊ का? बॉम्बे कोणाचं आहे? पण घ्या. हा, नाही, नाही, आम्हाला इथं जाऊन काय करायचं वाटत आहे ना केव्हा. आता आम्ही काय त्याच्यावर तुम्ही आता कशावर चर्चा करता? ते 54 लाखाचं आहे ना त्यांच्याकडं आज तुम्ही आज सांगा. ना प्रत्येक जागेवरचे अधिकारी 3 दिवस जर त्रास केला त्यांच्यासाठी त्यांनी हो, लक्षात येईल. 3 दिवशी राहिलेले जर आज रात्रीपासून त्यांनी त्रास घ्यायला सुरू केला ना, तलाठी आणि ग्रामसेवक हे गाव लेवलवर उदाहरणार्थ एखाद्या गावात 10 नोंदी सापडल्या, ते 10 जणांकडे अर्ध्या घंट्यात जाऊ शकतात गावातले गावात. हे तुझ्या नोंदीत तुला उद्या अर्ज कर. नाही, फक्त मी काय म्हणतो एका ठिकाणी अडचण येईल का जिथं ते आडनाव सापडलं नाही म्हणजे काही टप्पे निघू हे शकते. माणसं सांगतात ना लगेच, ज्याचे नोंद सापडले ते सांगतो हिमापला पांजा होता का कोण होता ते लगेच सांगतोय. वंशावळी जुळून घ्या तुम्ही, हे लांबू नका भाऊ. आता कारण शोधत ना तुम्ही एक मग आमच्याकडून बोला आता पुरं त्यांच्याकडून बोलत नका. त्यांना म्हणा ते रात्रीतून शोधून काढ, एक 20च्या आत हे प्रमाणपत्र 54 लाख द्यायचे, कारण सरकारने घोषणा केली. आणि मी हे महिन्यापूर्वी सांगितलेलं आज तुम्हाला आडवीत नाही, तुम्हाला आज रस्त्यात आडवीत नाही, कारण 54 लाखांना प्रमाणपत्र मिळाले तर याचा उपयोग होतो नाही, याचा उपयोग होत नाही. सगळे सोयरे शब्दाचा उपयोग होत नाही. सगळे सोयरे आम्ही नुसता कागद वाचायचं रोज आणि झोपायचं, फायदा होणार नाही. तुम्ही केलं त्याबद्दल अभिनंदन, मनापासून सांगतोय तुम्हाला मी. पण याचा अर्थ असं प्रमाणपत्रच पुढच्याकडे नाही, त्याचा सोयऱ्याला काय फायदा होणार. तुमचं प्रमाणपत्र तुम्हाला दिलं नाही, ती नोंद सांगितली, तुमच्या पाहुण्याला काय फायदा होणार. तुमची नुसतीच नोंदी, प्रमाणपत्र नाही, ती अधिसूचना काढून सुद्धा उपयोग नाही. त्या 54 लाख नोंदी महाराष्ट्रासाठी आदेश काढा, मराठवाड्यासाठी नाही. ते आता फक्त आता आपण त्यांना आपण नोंदणी देऊ प्रमाणपत्र केलं करण्यासाठी अर्ज करतील ना उद्या सकाळी ते. आज रात्री तुम्ही सगळे भेटवा ना, एक रात्र जागलं मग काय होतं. नाही, एका रात्री काही विषय नाही लागायचा, अनेक रात्री जागता. आणि कुठं जागले महिना झालं सांगितलं, अनेक जागले नाही म्हणून तर फजित झाली. ते काय तुमच्याकडे दिला नाही पुरावा. असे हजारां पुरावे रोज लोक माझ्याकडे घेऊन येते. मी तरी तुमच्या परस्पर सोडितोय तिकडे ही प्रकरण. दादा उद्या आणि परवा 2 दिवस शिबिर होतं, पहिल्यांदा तसं होतं समजा राज्य सरकार आमच्या टायमाला बरोबर पहिल्यांदा तेव्हा काही नोंदी सापडायचं पहिल्यांदा झालं म्हणजे आम्हाला धोपटेला वाटतं पहिल्यांदाच. मग आमच्या टायमाला तिसऱ्या पहिल्यांदा सगळ्या गोष्टी सगळे दिले सोडून आम्ही एकटे सापडतो का तुम्हाला रेटायला. पटेल पाटलांना थोडंसं मीडियाला बोलेपर्यंत थांबा. पण पाटलांना मीडियाशी बोलेपर्यंत थांबा म्हणलं. त्यांना पाहुणे ते नाही तुम्ही बोला की आधी मग ते बोलते. नाही ते देता येत नाही. हां ते देता येत. आजचा तुमचा प्रस्ताव काय ते तरी सांगावं लागेल ना पाटलांना. ॲज अ अधिसूचना म्हणून नाही, तुम्ही प्रस्ताव काय दिलाय त्यांना हे तर त्यांना सांगावं लागेल ना. सगळे स्वराचा शब्द बदलता विषय आज दुसरं काही नाही. त्याच्याबद्दल काय त्यांनी तुम्हाला प्रस्ताव दिला तेवढं सांगा थोडं. ए सर दे हे लाव ना, लॅपल लाव, लॅपल फक्त लॅपल लाव ना, फक्त लॅपल लाव दादा. संजीव भाऊ बोलताय बुक द्या ना. ए, जाऊ का लॅपल? हा, ते काय असेल? लेपल कोणता आहे? लॅपल लेपल काय असेल ते. बोलायचं आहे पहिले तुम्ही बोला मग काय दिले काय सुधारणा. हो दादा थांबा, मी लाव बरं. मागे थोडा बच्चू भाऊ काय तुम्ही सकाळी विमानतळावर म्हटले होते की 90% त्यांचं समाधान होईल.
आता बोलणं झालेलं आहे, त्यांचं समाधान कितपत झालं आणि तुम्ही काय त्यांना सुधारणा सांगितलं? समाधानाची टक्के मला काही मोजमाप नाही आहे, पण मी काय आपण घडून आणलं. काल आम्ही त्याच्या अगोदर जरांगे पाटील साहेबांना जेव्हा आम्ही भेटलो इथे, तेव्हा त्यांनी जे लिहून दिलेला होता एकंदरीत सगळे सोयरीच्या बाबतीत, तो आपण एक शब्द काढून त्याच्या जसा आणलेला आहे. कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तातील काका, पुतणे आणि भावकी नातेवाईकांना तथा ऋतुसत्ताक पद्धतीने सगळ्या सोयऱ्याने जे तसे नातेवाईक सगळे सोयरे आहेत असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या रक्ताच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तत्काळ देण्यात येईल. कुणबी जातीच्या नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील पुरावे आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांना रक्त नातेसंबंधित सदस्याचे शपथपत्र महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, मागासवर्ग, विशेष मागासवर्ग जाती प्रमाणपत्र देण्याचे त्याच्या पडताळणीचे विनियमन नियम 212 नुसार घेऊन त्यांनाही तपासून तत्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश देता येतील. कुणबी नोंद देता येतील म्हणजे टाकतो. देईल आदेश आपण काढून टाकतो, देण्यात येईल. तो आता दुरुस्त करून माझ्या मोबाईलमध्ये आलेला आहे. कुणबी नोंद मिळालेला आता हे सगळं कुणबीसाठी नाही तर जरांगे पाटलांच्या या उपोषणाचा आंदोलनाचा फायदा भटक्या जमातीतील, विमुक्त जाती, इतर मागासवर्ग किंवा ओबीसींना मराठवाड्यात किंवा बाहेरही सर्वांना त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे आंदोलन एका जाती कुणबीचं तर होईलच, तर इतरांना त्याचा फायदा. कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्याअंतर्गत झालेल्या सहजातीय, आपण म्हणतो सहजातीय सहजातीय विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील म्हणजे ज्याचं नातेसंबंध सगळे सोयरे किंवा विवाह झाला अशा जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल. मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह सहजातीत झाला आहे याचे पुरावे द्यावे लागेल. गृह चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे हे देखील आवश्यक असेल व त्याची पूर्तता झाल्यास कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश देता येईल. हे तर आपण जास्तीचा टाकलेला आहे फक्त विवाहाच्या संदर्भात. वरते विवाह आपण नाही जोडला, पण वरते एकदम क्लिअर कट आपण ते केलेलं आहे. आणि मग हे सगळं सदर अधिसूचना ही अनुसूचित जाती जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गासाठी लागू. पण भाऊ पण विषय आलेले आहे. हा नवे पण विषय सांगितले. आता 54 लाखाचा विषय आलेला आहे. 54 लाखाच्या विषयामध्ये आज उद्या 2 दिवसात आपण प्रशासनाकडून आम्ही तशा सूचना देतो आहे. आता आम्ही विभागीय आयुक्तांना बोललो, विभागीय आयुक्त म्हणे आज उद्या आपण तर 2 दिवस तरी लागेल. ज्याचे प्रमाण नोंदी सापडले आहे त्याला आपण कळवलं जाईल. पण इतक्या वर्षाचा 50-60 वर्षापासून हा विषय थांबलेला होता. त्याच्यानं कोणाच्या नोंदी आहे, कोणा त्या तहसीलमध्ये जावं, कोणा अर्ज करावं, याच्यापेक्षा ज्याच्या नोंदी सापडल्या त्याच्या घरपोच ते कसं देता येईल तो आपण प्रयत्न करू. शिबिराचं काहीतरी म्हणलं होतं. शिबिर 17-18ला आपण आता उद्यापासून तर 2 दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिबिरं घेतल्या जाईल. गावागावात दवंडी दिल्या जाईल. काही गावात आजही दिल्या दवंड्या, अधिक 3 दिवस देईल. आणि ग्रामपंचायतमध्ये सगळी यादी लावल्या जाईल. ग्रामपंचायतमध्ये यादी लावल्या जाईल. तिथंच ग्रामपंचायतमध्ये अर्ज घेतला जाईल जातीच्या दाखल्याचे. तो तलाठी असेल, तो तुमचा काय कोतवाल असेल, ते तिथले स्थानिक होते त्याचे लिहून देण्याचा पण प्रयत्न करणार. तक्रारी काही आहेत. ज्या तक्रारी आहे त्याच्या जर एकत्रित आल्या तर एक आपण टोल फ्री नंबर टाकू किंवा एखाद्या वेबसाईट काढू. त्याच्यावर जर तक्रारी प्राप्त झाल्या तर त्याचा आढावा आपण जर 3-4 दिवसांनी घेतो. बरं भाऊ, याचा जो शब्द वापरलाय रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र दिलं जाईल. आता रक्ताचे सगळे सोयरे जर म्हटलं तर जो जावई असतो, आपली मुलगी ज्यांच्या घरी दिलेली होती, तर तो आपल्या रक्ताचा सगळ्या सोयरा लागत ते म्हटलंच ना, त्याच्यात स्पष्ट म्हटलंय ना दादा, खालच्या कॉलम मध्ये आलंच ना ते. नाही, पण त्याच्यात तसं स्पष्ट नाही ना की त्या जावयाला प्रमाणपत्र मिळेल म्हणून. तसं तुम्ही लक्षात आलंय. जावयाला प्रमाणपत्र असं नाही, सोयरा असं वापरलं. सहजाती विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधात. हो, मग ती मुलगीच नातेसंबंध. विवाहातून तेच ना, मुलगी दिली म्हणजे विवाहातूनच. हो ना, मग त्या मुलीला प्रमाणपत्र मिळतं, तिच्या नवऱ्याला मिळणार आहे का त्याचा उल्लेख नाही त्याच्यात. उद्या तो आता जशा अडचणी येत आहेत उद्या तो प्रॉब्लेम येतो. तुम्ही एक सांगा, झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करता येईल. आता आपल्याला प्रूफ काय करावं लागेल का अची पोरगी बले दिली म्हणजे जातीतला विवाह झाला की नाही झाला. जातीत जर विवाह, आंतरजातीय विवाह केव्हा होईल किंवा ते दुसऱ्या जातीत तो आंतरजातीय.
आंतरजातीय विवाह असेल तर पैसे द्यावे लागेल गव्हर्नमेंटला. तुम्ही सांगा अ आणि ब हे एकाच जातीचे आहे, अ आणि ब एकाच जातीचे आहे, तर मग आमची जर जातीतली सोयरीक झाली तर त्याला तो ब वाल्याला त्याचे काही पुरावे जमा करून आणि याचे पुरावे जमा करून त्याला जातीची दाखले दिली जाते. त्याचा उल्लेख पण होऊ द्या भाऊ याच्यात. आहे ना उल्लेख. नाही नाही, डबल एकदा करा व्याख्या, सरळ व्याख्या करून टाका तिथे की जिथं परंपरेनं सोयरीक जुळते अशा रक्ताच्या नातेवाईकांना त्याची नोंद मिळाली, त्याच्या आधारानुसार त्याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे, असं एक ओळ त्याच्यात राहू म्हणजे बऱ्याचशा अडचणी कमी होतील. एक मराठवाड्यात असा प्रश्न रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना जर म्हटलं विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातल्या मुली मराठवाड्यात दिलेल्या आहेत, त्या कुणबी आहे, पण मराठवाड्यातला तो नवरा हा मराठाच राहतो, तिची मुलं मराठाच राहतात. मग त्याची मुलं किंवा तो मग त्याचं काय असं आहे, असा एक प्रश्न आहे. आणि आपण तेच म्हटलं आता काय सगळ्या सोयरीचं आपण व्यवस्थित त्याची व्याख्या केली आणि मग त्यानं जर आता तुम्ही एक सांगा हे आहे कुंभी आहे पण याच्याजवळ काही नाही आहे, मग आम्ही काय याची वंशावळे पाहिजे, याचे नातेसंबंध पाहिजे, नातेसंबंध गृह चौकशीत काय दिसन तर हा कुंभी आहे. तसं तर काय म्हणतं 2012चा शासन निर्णय त्याचं नियम काय म्हणतं, कुठलाही कागदपत्र नसेल कुठल्याही जातीचा माणूस, बरं कोणता अनुसूचित जाती म्हणजे SC, BGNT, OBC हे सगळे यांनी नियम काय म्हणतं का जर कुठलंही कागदपत्र नसेल अर्थात देण्यात असमर्थ असेल तर त्यानं कोऱ्या आपल्या एका कागदावर साध्या स्टॅम्प लावू नका, साधं शपथपत्र द्या, SDOला दाखल करा. SDOला दाखल शपथपत्र केलं तर त्यानं गृह चौकशी करावं, गुणवत्तेवर त्याला प्रमाणपत्र द्यावं. प्रमाणपत्र नाकाराले कारण द्यावं लागतं, द्यायला कारण नाही द्यावं लागत, प्रमाणपत्र नाकाराले द्या. त्यानं हा फायदा काही कोणं घेतला नाही. मी माझ्याकडे 100 दिवस दिले, विमुक्त भटक्या जमातीतील लोकांना दिले, त्याच कलमचा नियमचा आम्ही आधार घेतला आणि आम्ही घेतला का अधिकाऱ्याला ते अडचणीचं जातं म्हणून तो काही त्या फंदीत पळत नाही आणि लोकांना ते माहीत नाही. इथे शॉर्टकटमध्ये सगळे सोयरे घेतले, मी आत्ता बघितले. इथं असं आहे आपलं त्याची नोंद मिळाली त्याच्या हा, मी सांगतो ना पण इथं अथवा आणि सगळे सोयरे आहेत, 2च शब्द घेतले तिथं. इथं आपली अशी ओळ आहे, त्यामुळे ते मी उद्या सांगतोय तुम्हाला, पण आत्ता मी सांगतो. थांबा इथं एकच याच्यात घेतलं. इथं काय करायचं, ज्याची नोंद मिळाली त्या नागरिकाच्या जिथं सोयरीक जुळते अशा सर्व शब्द नाही, अशा सर्व सगळ्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येतात. तुम्ही काय करा आता तुम्ही उद्या लागून करून घ्या आणि आमचे वकील त्यांना बोलवतो, आमच्या अभ्यासकांना बोलवतो, चर्चा करतो. आता मला पुढचा एकच प्रश्न आहे फक्त, समजा आता तुम्ही उद्याच्याला 2 दिवसात 16-17ला अभियान राबवलं आणि त्यांना सांगितलं तुमची नोंद मिळाली तर त्यांना किती दिवसात प्रमाणपत्र मिळालं? ते तर काय त्यांनी कायदाच आहे ना. नागरिकाच्या सनदमध्ये उत्पन्न दाखला कधी द्यायचा, जातीचा दाखला कधी द्यायचा, रहिवासी दाखला कधी द्यायचा, बोनाफाईड सर्टिफिकेट कधी द्यायचं, हे नागरिकाची सनदच आहे ना. ते अधिकार हे म्हणते 30 दिवस लागतील, हे त्याचा नियमच आहे. तुम्हाला विशेष बाब म्हणून हे करावं लागणार आहे, कारण तुम्हाला 1.5 महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे. हा, तुम्ही आता मुंबईला जायच्या टायमाला 30 दिवस म्हणतात तर 30 फेब्रुवारी येणार. शासनाला सापडलेलं आहे. शिबिराचं नागरिकांना शिबिर त्यासाठीच आहे. त्याचा उद्देशच काही नाही ना. मग तुम्हाला फक्त मुंबईला जाऊ द्यायचं, थांबावं सर तुम्ही, तुम्हाला मुंबईला जाऊ द्यायचं नाही, याचा उद्देश फक्त एवढा आहे. कारण तुम्हाला 1.5 महिन्यापूर्वी सांगितलं तुम्ही. आता तुम्ही अभियान राबवताय बच्ची भाऊच्या माध्यमातून, त्यांनी पुढाकार घेतला आहे 2 दिवसात म्हणून व्हायला लागलं. तुम्हाला 1.5 महिन्यापूर्वी सांगितलं तुमच्या मंत्र्यांना, तुम्हाला एकटाच दोष नाही, सगळ्या मंत्र्यांना त्यांच्या राबवून आता विशेष अभियान राबवताय तुम्ही, तर किमान एवढं करा आता की ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना नोंदी माहिती लवकर आज रात्रीतून करा. उद्या 2 दिवसात 17-18ला त्यांनी अर्ज केले पाहिजे आणि अर्ज केले की 30 दिवसाची वाट न बघता तुम्ही त्यांना ताबडतोब वितरित करून टाका. किमान विशेष बाब तेवढी तरी करा आता, म्हणजे आम्हाला 20ला जाता नाही येणार. अर्ज करणाऱ्यांना तुम्ही 30 दिवसात कशाला मग त्याच्यासाठी तुम्ही 20च्या आत हे सगळी प्रक्रिया करा तरच या सगळ्या सोयऱ्याचा उपयोग होतो. नसता 15,000 लोकांना प्रमाणपत्र दिले तुम्ही, तेवढ्याच्या जे कामाला येणार आहे, बाकी सगळं फेल आहे. म्हणजे हे आंदोलनाचे यश आहे काय मग आमचं? इतके मराठी करोडांना लढले, हे यश आहे. आमच्या 250 पेक्षा जास्त आत्महत्या केल्या, हे यश आहे. कपाळात कुंकू पुसले त्यांचे. आज हजारो पोरावर लाखो पोरावर तुम्ही विनाकारण काही जाणार, जे यश आहे त्याचं हे होणार नाही. भाऊ तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल, 20च्या आत तुम्हाला करून घ्यावं लागणार आहे स्वतःहून. सरकारच्या भरोश्यावर
आणि यांना सांगितलेलं बऱ्याचशा जर राहिले तर आम्हाला 20ला जावं लागणार आहे. आम्हाला हट्टी समजू नका, आडमुठे समजू नका. आम्ही ही शब्द तुम्ही प्रमाणपत्र दिले नाहीत हे तुम्हाला काल सांगितलंय. कमवून तुम्ही समोर आलात म्हणून. तुम्ही नसते आले तर कोणाला सांगायचं? आम्ही ऐकतच नाही कुणी. त्याच्यामुळे हे 1.5 महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे. एकदा त्या मांजूर शिंब्याला सांगितलं, एकदा हॉस्पिटलला सुद्धा सांगितलं की तुम्ही ते प्रमाणपत्र वितरित करा. आणखीन केलं नाही. आत्ताशी करायला लागला जायच्या टायमाला. आम्ही थांबू शकत नाही, कारण याचा शब्दाचा उपयोग होणार नाही. ही कागद राहणार आहे. आता फक्त काय झालंय, मी तुम्हाला काय करतोय, महाराष्ट्रातले किती प्रमाणपत्र दिले ना, 54 लाखापैकी किती आता मराठवाड्यातले तर आपल्याला भेटलेच आहे 14. हे महाराष्ट्रच करा पूर्ण आणि ते गॅजेट लागू करा मराठवाड्याला. ते गॅजेट तुमच्याकडे दिले, त्यावेळेसही दिलं होतं, आणखीन मनावर नाही घेतलं. मुंबईत ही पसारा पांगून देऊ नका. त्याच्यासाठी हे गॅजेट लागू करा. मुंबई गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे ते द्या. सातारा संस्थांचं एक गॅजेट आहे ते पण घ्या. कारण याच्यापेक्षा काय पुरावा असू शकतो? आपल्या आजीने आपलं तवा नाव लिहून ठेवलंय, तो पुरावा नाही म्हणजे कोणता पुरावा आहे? नवीन अधिसूचनेत संस्थांचं घेतलं गॅजेट. आता हा पुरावा तो म्हणजे तसं कुठं व्यक्तिगत दाखलं नाही, फक्त तो याच्यासाठी देतो. तुम्ही आले आणि तुम्ही आलात म्हणून आम्ही भांडवलाच म्हणून नका. मी त्र्यंबकेश्वरचं सांगितलेलं 2.5 महिने. हे खरं आहे का? त्र्यंबकेश्वरच्या संस्थानात गेल्या की नंतर दौऱ्यात 2.5 महिने झाले त्याला. कारण ती होता 3रा टप्पा, आता झाला 7वा टप्पा गाठीभेटीचा महाराष्ट्रात. 3ऱ्या टप्प्यात आम्ही सांगितलं होतं की इथल्या पुरोहितांनी आम्हाला पुरावे दिले 22 झाल्या, ते तुम्ही लागू करा. याला पुरातत्व विभागाकडे आधी द्या, तर शासकीय नोंदी होत्या त्या. तुम्ही आणखीन दिलं नाही. आता मुंबईला घटना मला द्यायला लागला, घेतलं म्हणता येते. कधी आता समजा उद्या. हे 2.5 महिन्यापूर्वीचा विषय सांगतो. तुम्ही जवळ आलात म्हणून नाही भांडत तुम्हाला. हे 2.5 तुम्हाला असं केलं का इथं आलं म्हणून अडविले? 2.5 महिन्यापूर्वीच सांगितलं सगळ्या मंत्र्यांना सुद्धा फोन करून की तुम्ही ते लागू करा. कारण ती शासकीय नोंद धरली जात नाही संस्थांची. तुम्हाला पुरातत्व विभागाकडे द्यावा लागेल. तिथून ते महसूल भूमी अभिलेखांकडे वर्ग झाले पाहिजे, तर ते नोंदी होत्या. शासकीय नाही होत नाहीत. तुम्ही म्हणले आम्ही ते 2 दिवसात करतो. आज मुंबईला जायच्या दिवशी म्हणायला लागला अधिसूचना काढतो. समाजात कसं कल्याण व्हायचं मिळालेलं असून? बरं बच्चू भाऊ, एक प्रश्न आहे. तुम्ही जिथे रक्ताचे सगळे सोयरे हा शब्द वापरताय ना, तर अडचण अशी आहे की सगळे सोयरे हे रक्ताचे कधीच नसतात ना. रक्ताचे नसतात म्हणून ते आपले सोयरे असतात. तुम्ही दिलेले शब्द आहेत. नाही टेक्निकली काय तर तुम्ही आता सगळं की जसं काही मला कोर्टात उभं करून नाही प्रश्न आहे भाऊ तुम्हाला हे. प्रश्न आहे, बरोबर आहे. हो पण सोयरा रक्ताचा नसतोच ना, म्हणून तर तो सोयरा असतो. तुम्ही सांगा रक्तातील कोण आणलं? तुम्ही दुरुस्त करा ते जर चूक असेल तर. रक्ताचा शब्द नाही ना, मी दुरुस्त करतो ना. सगळे सोयरे सगळे सोयरे, हा. सोयरा रक्ताचा नसतो. माईक लावा. लावलाय ना तो इकडे बच्चू भाऊने लावला. बच्ची भाऊकडे राहून द्यावं. तुम्हाला मध्ये राहू द्या, नाही तर मध्ये राहू द्या. बच्चू भाऊ, जरांगे पाटलांची व्याख्या व्यापक आहे. हे बघा सगळे सोयरे आहेत ना. असू द्या दुरुस्त्या करून. सगळे सोयरे. फक्त इथं शब्द काय घेतला, जिथं सोयरीक जुळते, येस, जिथं सोयरीक जुळते म्हणजे नोंद मिळालेल्या नागरिकाची जिथं सोयरीक जुळते, अशा सर्व सगळ्या सोयऱ्यांना. संपला विषय. मग आता तुमची सोयरी जर यांच्याशी होती, काय सोयरीक होती, दिलं पाहिजे. तर सर्व शब्द आहे ना, मग यांच्याशी सर्व आले. रक्तातील टाकलं तर अडचण काय? काय अडचण आहे? सोयरा रक्ताचा नसतो ही अडचण. रक्ताचं असल्याशिवाय नातं होऊ शकत नाही नाही. तसं नाही, काही बोलायचं नाही. एक मिनिट, तसं नाही सर. आपली मुलगी आपण जेव्हा देतो एखाद्या घरी ना, तर तो आपल्या रक्ताचा नसतो. कधी देतो आपण? सोयऱ्या धाऱ्याचा असतो. त्यांचं उत्तर मीच देतो. जी जी. की म्हणजे मी देतो म्हणजे का बाजूने वडीत मग चुकत असलं मी ते शब्द माग घेतो. मला काही देणं घेणं नाही, ते त्यांना विचारलेलं. पण रक्ताचा असल्याशिवाय आपण सोयरपणाला तिथं जातच नाही. सगळ्यात महत्वाचं लोक काय म्हणते हाडा मासाचा आहे, रक्ताचा आहे. त्याशिवाय जातच देत आपण तिथं. त्याला पहिला शब्द होता गणगोत. गणगोत म्हणे, गणगोत. पाटील ऐका, आता आम्ही प्रश्न विचारतो. पहिली गोष्ट, बच्चू भाऊ आले, तुम्ही जे शब्द दिले होते ते घेऊन आले, त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला काय वाटतं? त्याच्यावर तुम्ही समाधानी झाला आहात का? आणखी तुम्ही काही सूचना सरकारला करणार आहात? याच्यातले काय जे आता त्यांनी अधिसूचना आणली, मसुदा आणला आहे, याच्यावरती आम्ही आज आणि उद्या आमचे वकील आणि अभ्यासक बोलण्याच्यावर चर्चा करणार आहेत. परंतु त्यात काही ओळ घ्यायची राहिली, त्यांना सांगितली मी आता, ती ओळ घेण्यात नाही आली. नोंद मिळालेल्या सोयरीक जुळते त्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना नोंद मिळालेल्या नागरिकांच्या नोंदीच्या आधारावर यांना कोणती प्रमाणपत्र देण्यात यावं ही ओळ राहिली ती त्याच्यात घेतील. परंतु हे आम्हाला सगळे सोयरा शब्द आम्हाला मान्य, आम्हीच दिलेला आहे, त्यामुळे नाकारण्याचं काही कारण नाही. पण मी हे 1.5 महिन्यापासून सांगतोय
आणि न कोणी ऐकल्यामुळं काल भाऊला सांगितलं आहे की ज्या 54 लाख नोंदी मिळाल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले का नाही, राज्यातल्या दिलेत का नाही. जर तुम्ही त्यांना दिले असले तर या अधिसूचनेचा किंवा अध्यादेशाचा फायदा होतोय, नसता हे कागद फक्त आम्हाला वाचावं लागणार आहे. नुसत्या नोंदी सापडल्या तर प्रमाणपत्र दिले नाही तर सगळा सोयऱ्याचा जी आर काढून उपयोग काय. पण तुम्ही असं देखील म्हणाले की प्रथम दर्शनी हे जुळतंय का तुमचं नातं सरकारशी? कोणाला माहिती जुळतंय का त्याच्यात तुमचं आता सगळं? ते मोडी त्याच अर्ध झालं की जुळत जुळत वाचल्या क्षणी काय आता वाटतं तुम्हाला? तुम्हाला जुळण्यासारखं तुमच्यासारखं दिसतं का हे सांगा तुम्ही पहिले. पाटील प्रश्न असा आहे जुळण्यासारखी आहे का सोय? ऐका ना. जुळण्यासारखी आहे का? ऐका वाचून पहिलं. 54 लाखांना प्रमाणपत्र दिले लग्नच लागणं म्हणायचं हे तुम्ही एक शब्द वापरला आता, एक शब्द वापरला की 2 दिवसामध्ये 20 तारखेच्या आतमध्ये ज्यांच्या नोंदी सापडला जे अर्ज करणार आहेत त्यांना प्रमाणपत्र दिलं तर आम्ही मुंबईला जाणार नाही, अशा पद्धतीचा शब्द वापरला तुम्ही. नेमकं काय म्हणायचं होतं तुम्हाला? 54 लाख लोकांना नोंदी मिळाल्या, त्यांना प्रमाणपत्र मिळाले, त्यांच्या परिवारातल्या नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळाले. तो आकडा 4 ने धरला तरी 2 कोटीपर्यंत जातो त्यो. आणि सगळ्या स्वराला मिळालं मराठीत राहत नाहीत खाली, मग काय जायचं मुंबईला तुझ्या का भजी खायचे आम्हाला पाटील मुंबईत काय पाटील ऐका ना, हे जे दुसरा मुद्दा जो मानताय ना, ऐका ना, जर अस्तित्वात सत्य परिस्थितीत येत असेल तर बोला. नाही, दुसरा मुद्दा आहे तो प्रशासकीय बाबीचा आहे. लक्षात घ्या, 2 वेगवेगळे मुद्दे आहेत. प्रशासकीय बाबीचा आहे. तुमच्या मूळ आंदोलनाचा जो शब्द होता ना सरसकट पर्यंत, त्या सगळ्या गोष्टीवर आता जुळले का हा साधा प्रश्न आहे. त्याच्यानंतर हे प्रशासकीय नंतरची बाब आहे. जर त्यांनी तातडीने विशेष बाब केली ह्या 2 दिवसासाठी, नोंद मिळाली त्याला लगेच प्रमाणपत्र द्यायचं वंशवळ जुळून त्याची, किंवा त्यांनी ते काय करायचं त्यांनी ठरवायचं. त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला म्हणजे काका चुलते आत्या त्यांना जर दिलं 20 तारखेच्या आत तर हा आकडा पुढे जातोय आणि सगळे सोयरे त्याला जॉईन होते त्या प्रमाणपत्राला सरसकट. मग तुम्हाला 20 तारखेचा नाही, नाही, हे झालं प्रशासकीय बाब. मूळ तुम्ही ज्या शब्दासाठी आंदोलन करत होतात, जी चर्चा सरकारबरोबर सुरू होती, ते तुम्ही एकत्र आलेत का, साधा प्रश्न आहे. हे प्रशासकीय बाबीचं नंतर बघू. मूळ तुम्ही ज्या विषयाला धरून शब्दाला धरून आंदोलन करत होता आता त्याबरोबर. पण नोंदी मिळालेल्या ज्याची मिळाली त्याला पत्र दिलं आणि त्याच्या नातेवाईकाला दिलं परिवारातल्या तर जुळते, त्यांना नाही दिलं तर ही कागद घेऊन मला डोक्यावर घेऊन येणार लागत. म्हणजे आतापर्यंतच्या त्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही आता एकमत झालंय तुमचं आणि सरकारचं असं समजायचं का? लग्न करायला तयार. दिलं तर तो प्रशासकीय बाबीचा भाग आहे. प्रशासकीय भाग मग आमचा आंदोलनाचा भाग आहे. त्यांचा प्रशासनाचा भाग आहे. ऐका ना, समजून घ्या, मला ऐका ना, लक्षात आम्हाला आलं. आमचं साधा प्रश्न आहे माझा. हे बघा. तुमचं आंदोलन कशासाठी आहे की ते सरसकट पर्यंत आंदोलन आहे. एक उपोषण आंदोलनाचा, दुसरा जो सर्टिफिकेट द्यायचा तो प्रशासकीय भाग आहे. आतापर्यंतचा जो भाग आहे उपोषणाबद्दलचा विषयाचा तो क्लिअर झालाय का? आणखीन नाही म्हणलं मी, पण ज्याची नोंद मिळाली त्याला सगळ्यांना जर 54 लाखांना प्रमाणपत्र दिलं, त्याचा लाभ त्याच्या नातेवाईकाला परिवारातल्या दिला, प्रमाणपत्र दिले आणि त्याला सगळ्याला मिळाले 20 तारखेच्या आत, तर आम्ही ज्यासाठी लढतोय ते सफल होतं. पण पाटील फक्त 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. तुम्ही 2च दिवसात सरकारला कना म्हणताय, ते तुम्हाला शक्य वाटतं का 54 लाख लोकांपर्यंत जाणं? सरकारला काही थोडासा अवधी देणं शक्य नाही का तुम्हाला? कारण 54 लाख लोकांपर्यंत जायचं. त्यांच्या गावागावात नेटवर्क आहे, प्रत्येक गावात महाराष्ट्रातल्या त्यांच्याकडे यंत्रणा आहे. एका रात्रीत काही करू शकते, एवढी यंत्रणा आहे त्यांच्याकडे. वेळ नाही, गरज सुद्धा नाही. एका दिवस त्यांनी मनावर घेतलं तर उद्या आज रात्रीतून जर सगळीकडे निरोप गेले तर उद्या लोक अर्ज भरू शकते. आणि त्यांनी जर विशेष बाब याला केली तर त्याच संध्याकाळी रात्री सगळ्या 54 लाखांना वाटप करू शकते. विशेष बाब जर केली, एखादा अधिकार जर दिला तर 20 तारखेला शक्य आहे. 20 तारखेच्या आत नाही, 18 तारखेच्या आतच शक्य आहे, पुढे सुद्धा नाही. आणि हे जर वेळच वाटत असेल, वेळ लागतो याला, तर मग मागच्या 1.5 महिन्यापासून सांगतो तेव्हा काय केलं, आता काय होणार आहे पुढे. सरकारने अधिकृतरित्या नोंदी जरी लावल्या तर ते एक प्रमाणच होऊन जातं ना की यांना हा अमुक अमुक व्यक्ती हा कुणबी समाजाचा आहे म्हणून, आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या. हो, ते एक प्रमाणच आहे ना सरकारचं. आणि मग त्याचा अर्थ काय नुसतं वाचायचं बसावं रोज प्रमाणपत्र कावा बरं, दुसरा प्रश्न तुम्हाला लावलं प्रस्ताव त्याच्यावर समाधान चालू नाही चालणार ना. तुम्हाला विहिरीत पाणी दिसतंय, नुसतं वरून बघून नाही चालणार, त्याला मोटर टाकून पिकाला द्यावं लागेल तर त्या पाण्याचा उपयोग नाही. ते पाणी काय उपयोगी, विहीर भरली कशाला भरली ती? त्यात कोंबड्या परायला लागल्या, मरून मारायला लागल्या, ते काय पाणी ते वर तर देता आलं पाहिजे ते काला. आता तुम्हाला जो प्रस्ताव दिला आहे घेणार आहेत म्हणले ते स्पेशल शिबिर घेणार आहेत. मग शिबिरालाच विशेष बाब करा म्हणतोय, मी कुठं काय म्हणतोय. आमचा जो हट्ट आहे आरक्षणाच्या महाराष्ट्रातल्या मागणीसाठी तो पुरा होतो याच्या माध्यमातून. पण कवा हे ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र मिळाले तर
नसता ह्यो कागद आमच्यासाठी राहणार बस. पुन्हा फसून पण अर्ज केल्याशिवाय प्रमाणपत्र देता येत नाही असं देतात. अर्ज केल्याशिवाय प्रमाणपत्र देत आहेत. आपण अर्ज करण्यासाठी नोंदीत कुणाच्या मिळाल्यात ह्या ग्रामपंचायतला राज्यातल्या लावलंच नाही तर त्याला काय माहिती माझं नाव निघालंय ते वाचता येत नाही. त्याचं काना नाही मात्रा नाही नुसते रेषेव दिलेले ते असं लिहिलेले ते. आता ह्याचं कसं करणार आहात? दिलेल्या प्रस्तावाचं तुम्ही पुढे काय करणार आहात? कशी बैठक घेणार आहात आणि पुढे काय करणार आहात? 54 लाख नोंदी आणि 2 दिवसात पुरवण्याबद्दल तर सांगताय. मग तुम्हाला शक्य नाही का की प्रशासन कामाला लावून पण प्रमाणपत्र 2 अगोदर दिवसामध्ये गरजेचं तर त्याला लोकांपर्यंत किंमत आहे, नाहीतर नाही. बरं, उद्या त्यांना कधीपर्यंत निरोप देणार आहात तुम्ही? एक मिनिट पाटील, एक मिनिट. त्यांचाच निरोप येईल ना. पाटील, एक त्यांनी ते प्रमाणपत्र देण्याच्या बाबतची काय भूमिका अगोदर प्रमाणपत्राला किंमत आहे तर त्याला तोच किंमत. प्रश्न विचारला पाटील मी. माईक द्या ना. बच्चूबा आतापर्यंत हे सगळी सोयरी जुळत आलेली आहे. ते लग्नही करायला तयार आहेत सरकारसोबत. तर थोडीशी मेहनत तुम्ही बी घ्यावी. 2 दिवसात का नाही होऊ शकत? त्यांचं म्हणणं थोडंसं लॉजिकल आहे की एवढी मोठी यंत्रणा असताना 2 दिवस पुरेसे आहेत. तुम्ही एक सांगा आता ते मराठवाड्यामधलं मला मी महाराष्ट्राची माहिती नाही घेतली. पण मला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये 30,000 नोंदीपैकी आपण 14,000 प्रमाणपत्र वाटप केलं. 14,000 50% तर आपण आलो. आणि उद्या आणि परवा सगळ्या महाराष्ट्रामध्ये शिबिरं सुरू होणार. तो आकडा आपल्याकडे येईल. शिबिर सुरू झाल्यानंतर काय होतंय का आपण ग्रामपंचायतला लावू किंवा वेबसाईटवर आपण टाकले मोबाईलवर ते भेटणार. त्या वेबसाईट पण आपण जाहीर करून टाकणार. तर प्रत्येकाच्या हातीच जाईल. मोबाईलवर सुद्धा त्याची नोंद त्याला भेटणारच आहे. आता मोबाईलवर काही नोंदी काही ग्रामपंचायतमध्ये आपण पुरावे जे काही नोंदी सापडल्या ते देणार. आणि आता पाटील असं म्हणतात का ज्याच्या नोंदी आहे त्याच्या घरापर्यंत पोहोचतो. तो एक आपण प्रामाणिक प्रयत्न प्रशासनाकडून आपण करू. आता राहिला प्रश्न जातीचे दाखले द्यायचा. तर जातीचा दाखला द्यायला किमान त्याला अर्ज करावा लागेल. आता अर्ज केल्याशिवाय त्याला जातीचं प्रमाणपत्र देता येणार नाही कारण त्याची सही पाहिजे अर्जावर. आता अर्जावर सही केली नाही आणि आपण त्याला जातीचं प्रमाणपत्र घरपोच आणून दिलं तर असं होणार नाही. एखादा उद्या क्लेम करू तर मी कुठं मागितलं होतं. तर माझं असं मत आहे की आता हे जे काळ आहे त्यांना ज्यानं या संदर्भात जातीचा अर्ज प्रमाणपत्र भेटण्यासाठी अर्ज करेल त्याच्यासाठी एक विशेष बाब म्हणून काय प्रमाणपत्र तातडीने देण्याचं काय आहे ते आम्ही आता वरिष्ठांशी बोलतो आणि त्याच्यासाठी काय आपल्याला मोहीम राबवता येईल ते करू. बच्चे भाऊ 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत का? हां 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत का? आहे. प्रशासकीय सरकार पातळीवरचं यश मिळालेलं आहे. आता प्रशासकीय पातळीवरचं राहिलं असं म्हणायचं का बच्चू भाऊ? हो, सरकार पातळीवर तुम्हाला यश मिळालं आहे फक्त प्रशासकीय पातळीवरची कार्यप्रणाली तेवढं राहिले असं म्हणायचं. काल 4-5 वाजेपर्यंत एका शब्द 4-5 घंटे बसतो. रोज मुख्यमंत्री स्वतः बसते आणि त्याच्यावर सगळं एका पाटील साहेबांनी जे शब्द लिहून दिले त्याच्यावर सगळं करून आता आम्ही तो एक मसुदा आणलेला आहे. त्याच्यातही अधिकही आपण काही दुरुस्त्या आम्हाला असं वाटलं हेच अंतिम दुरुस्ती आहे. पाटील म्हणतात का आधी आम्ही अधिक त्याच्यात काही दुरुस्ती आहे. ठीक आहे. आपली माझं असं म्हणणं आहे का आपली कुठल्याही समाजाचं ते सोयीचं झालं म्हणजे अर्धवट केलं नाही पाहिजे हे या मताचं तर मी आहे. आता काही अधिक सूचना असेल तर आता प्रश्न असा आहे का अर्ज करावं लागेल जातीच्या दाखला. हो ही अंतिम आहे. संतोषच्या म्हणण्यानुसार अंतिम आहे. याला म्हणण्यानुसार नोंदीच नाही का त्यांना प्रमाणपत्र नाही. या अंतिम कसं नाही मीडियाचे नाही ते शिवी देऊ लागलं कोणतरी तर त्याचं बाहेरच्या लोकांनी या कॅमेरा वापरले जाईल. नाही बाहेरचे आहेत कॅमेरा मधला शिवी पाटील साहेब म्हणजे 54 लाख नोंदी आहे जे मागितले त्यांनी अर्ज केला आणि त्या सर्वांनी जर त्यांना 2 दिवसात भेटले प्रमाणपत्र. बैठक सिरीज होऊ द्या. एक मिनिट बैठक सिरीज होऊ द्या. ज्यांनी मागितले नोंदी म्हणजे ज्यांच्या नोंदी मिळालेल्या आहेत ज्यांनी सर्वांनी जर अर्ज केले त्यांना 2 दिवसात किंवा तुम्ही सांगाल त्या कालावधीमध्ये जर प्रमाणपत्र देण्यात आले कुणबीचे तर मग मुंबईचं जाण्याचं आंदोलन तुम्ही स्थगित करणार का किंवा रद्द करणार का किंवा पुढची तुमची भूमिका काय असणार आहे? मग इतका लवकर गडबड नका करू. नाही. झाला ऐका ना एवढी गडबड नका करू. आम्ही तुम्ही स्पष्ट बोलले होते सांगितलंय. म्हणून आम्ही स्पष्ट सांगितलंय ना. कधी बोललोय मी की 54 लाख नोंदी मिळाल्या त्यांचे प्रमाणपत्र परत एकदा नीट व्यवस्थित भाऊ समोर सांगतो ज्यांच्या
नोंदी 54 लाख मिळाल्यात, यांना प्रमाणपत्र 20 तारखेच्या आत द्या. दुसरं, त्याच्या रक्ताच्या नातेवाईकांना म्हणजे परिवारातल्या लोकांना त्याचं प्रमाणपत्र वितरित करा, म्हणजे आकडा क्लिअर होईल. मी आकडा क्लिअर करा हे माझ्या सोन्यातच म्हणलो होतो, हो म्हणलो होतं का? ते आकडा क्लिअर करा. 54 लाख आणि त्याच्या परिवाराला किती मिळाल्यात, कोटीच्या घरात तो आकडा गेलाय का, समाजाला नेमकं काय सांगायचं ऐका. आणि ते आणि हे सगळे सोयरे रक्ताचे जर त्याचा शब्द घेतला तरच हे मराठा समाजाला काहीतरी मिळतंय, नसता समाजाला काय मिळत नाही. आणि आजची परिस्थिती अशी आहे आत्ताची की फक्त भाऊनी सगळ्या सोयऱ्याचं हे क्लिअर केलंय, पण मागचं काहीच नाही. म्हणजे जे नोंदी येतात त्याचं काहीच सरकार प्रशासनाने केलेलं नाही, कोणाला प्रमाणपत्र दिलेलं नाही. तर मग ह्या भाऊने आणलेल्या कागदाचा प्रशासनामुळे काय चुकीचं? बरं, प्रशासन सरकारला याचं उत्तर कधी देणार आहात तुम्ही, हे वाचून अभ्यास करून? त्यांच्यावर जे उत्तर नाही तुम्ही अहो हे उदाहरणार्थ हे तर आम्ही लगेच चेंज उद्या 12-1 वाजेपर्यंत देतो त्यांना, परंतु हे दिला असं समजा, उदाहरणार्थ समजा, तर आधी आमच्यासाठी हे महत्वाचं आहे 54 लाखांना प्रमाणपत्र वितरित झाले का तरच याचा उपयोग आहे. आम्ही दुरुस्ती करून पाठवून देऊन काय उपयोग आहे? ते दुरुस्ती करून दुसऱ्या जिल्ह्यात कागद आणून देते लगेच संध्याकाळी, त्याच्यावर आंदोलन कसं थांबवता येईल? 54 लाखातले सगळ्यांना अर्ज नाही केले. नाही केले तर ते आम्ही ते समाज बघून घेऊ, काय अडचण नाही. पण वितरण प्रक्रियेसाठी वेळ घेणार आहात आकडा का? असं काही आहे का? अर्ज मुख्यत्वे कारण असं आहे की ज्या नोंदी लिपिक सापडल्या आहेत त्या नोंदी लवकर विकत येत नाहीये. नाही, भाषांतर करतोय आम्ही. चला धन्यवाद. येतो. बच्चूभाऊची कोर्टातून सुटका झाली आता. नाही हे तुम्हाला घेऊन जा.